कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो। काय मंडळी, कसं वाटतं ऐकायला? ही होती मोरोपंतांनी रचलेली आर्यावृत्तातली केकावली। नमस्कार, मी हेमंत कुलकर्णी। नमस्कार, मी संकल्प कुलकर्णी। आपल्या ऋतू या हेमंताचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। तर मंडळी, वृत्तबद्ध कविता का करावी, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर वृत्तबद्धतेमुळे कवितेला गेयता प्राप्त होते, लय मिळते आणि विशिष्ट चालीमध्ये ती म्हणता येते। अशा चालींमुळे आज कितीतरी गीते ही अजरामर झालेली आहेत, कितीतरी कविता सुद्धा अजरामर झालेल्या आहेत। हे सर्व कशामुळे होतं? तर या वृत्तबद्धतेमुळे होतं। आपण असं सुद्धा पाहतो की एकाच वृत्तातल्या कविता वेगवेगळ्या असतील तर त्याला वेगवेगळ्या चाली सुद्धा लावता येतात। तर हे सामर्थ्य आहे वृत्तबद्धतेचं। तर मंडळी, आपण आपल्या या चॅनलवर वृत्तबद्ध कविता कशी असावी याची प्राथमिक माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी रचलेल्या वृत्तबद्ध कविता देखील आपण या चॅनलवर ऐकू शकणार आहोत। तर मंडळीहो, आपल्याला या चॅनलवर रोज वेगवेगळी माहिती मिळावी आणि आपल्याला वृत्तबद्ध कविता यांच्याविषयी माहिती सराव मिळावा, करता यावा, यासाठी आपण या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। लक्षात ठेवा मंडळी, येत्या 1 जानेवारी 2024 पासून आपण वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहू शकता। तर जरूर सर्वांचं इथे स्वागत आहे आणि आपण इथे अवश्य भेट द्यावी आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा इथे नक्की आमंत्रित करावे। धन्यवाद।